पूजा, खरंच तू माघारी आहे. प्लीज, तुला मी शेवटचं सांगतोय. अगं, असं बाहेर फिरू नको. तू ज्या ठिकाणी आहे तिथलं आम्हाला लोकेशन सांग. आम्ही तिथं तुला न्यायला येतो, किंवा तू स्वतःहून इथं माघारी आहे. अशी येड्यागत करू नको. कसं असतंय, माणसं पुन्हा भेटत नाही ती. पूजा, तुला कळायला पाहिजे. आता तू खरंच माघारी आहे. आता कशाचा बी विचार करू नको. घरातली सगळीजण तुला माघारी आहे म्हणते ती, आणि मी पण स्वतः मोठेपणानं तुला म्हणतोय माघारी आहे. आणि तुझ्या मनात असला विचार येऊ देऊ नको की मी आता घरी आल्यानंतर मी काय म्हणेल, भाऊ काय म्हणेल, जाऊ काय म्हणेल, याचा काहीही विचार करू नको. तो कुठल्याही क्षणी तू आता माघारी फिर. वाटल्यास आम्हाला ठिकाण सांग, आम्ही त्या ठिकाणी तुला न्यायला येतो. आता किती दिवस झाले, बरेच दिवस झाले. आता तर घराची काळजी घे, लेकरांची काळजी असू दे. ही लेकरं बाळं प्रपंच सगळं पुन्हा मिळणार नाही. लक्षात ठेव. कोणत्याही क्षणी माघारी फिरायचा निर्णय घे. विचार कर, कारण का विचार हेच माणसाचं सर्वस्व आहे. ते लक्षात ठेव. आता कोणाचंही ऐकू नको आणि माघारी फिर. माघारी फिरण्यातच खरा आनंद आहे. मी वारंवार सांगतोय, आता तू जास्त मला रिप्लाय देत बसू नको. डायरेक्ट घरी ये. आणि तुला घरी आल्यानंतर कोणीही काही म्हणणार नाही. आलं का लक्षात? तर रस्त्यावरचं जीवन, त्यानंतर लोकांच्या शेतामध्ये कामाला जाणं आणि एवढी एवढीशी भाकरी देणं, हाताला फोड येऊस तर ज्वारी काढणं, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये येऊन थोडं का होईना काम कर. लय राहू दे, पण भाकरीसाठी आणि ह्याच्यासाठी उगाच वनवन भटकत रस्त्याने फिरू नकोस. आपलं घर आपलंच असतं. आपल्या घरामध्ये जेवढी किंमत असते तेवढी बाहेरच्या घरामध्ये किंमत नाही. लक्षात असू दे. मला वारंवार सारखं बोलायला लावू नको. माझासुद्धा बोलून बोलून घसा बसलाय बघ. घशाला कोरड पडली आहे बघ. इतकी अवस्था अशी झालेली आहे. तरी तुला त्याचं काहीच वाटत नाही ना. शेवटी फोन तरी उचल. तू कोणाचाच फोन उचलत नाही. आईवडिलाकडे बी गेली नाही. आईवडिलांचाही फोन उचलत नाही. का आणि कशासाठी? खरंच आपलीच माणसं शेवटी आपल्याला होत असतात. लक्षात असू दे. तुला वाटत असेल की बाहेर आपल्याला तुकडा मिळाला, किंवा आज ह्या ठिकाणी काम केलं, उद्या त्या ठिकाणी काम केलं तर ते 4 पैसे देतील, आपला खर्च भागेल. पण हे 4 दिवस असते. पुन्हा आपली चूक आपल्याला कळून बसेल. तू कुठल्याही क्षणामध्ये आता माघारी ये. मी तुला वारंवार सांगतोय, येडा म्हणून सांगत नाही. खरंच तू शहाणी असशील तर आता तू माघारी फिर. प्लीज, कृपा करून म्हणतो. वाटल्यास हात जोडतो. तुला वाटत असेल तर काम लय आहे, इथलं काम कमी होऊ दे, पण नक्कीच तू आपापल्या घरी परत ये. कारण का कुठलाही पक्षी जर रानात गेला असला तरी संध्याकाळच्या वेळेला का होईना आपल्या घरट्याकडं परत येतो. म्हणजे आपल्या लेकरांची पिल्लांची किती काळजी त्या पक्ष्यांना असते. बघा, तुला इथली कसलीच काळजी नाही.
तुला वाटायला पाहिजे इतकं आम्ही विनवण्या करतोय की तू आता खरंच माघारी आहे. आम्ही तुला कोणीही काहीच बोलणार नाही. पशुपक्ष्यापेक्षाही माणसाला देवानं बुद्धी जास्त दिली. सगळ्यांपेक्षाही मानवाला बुद्धी जास्त दिलेली आहे. कुठलाच प्राणी बदला घेऊ शकत नाही, फक्त माणूसच बदला घेऊ शकतो. पण माणसाकडे ज्ञान भरपूर असते. डोक्यातला विचार आता बाजूला टाक. मागचं दिवस सगळे विसर. तुला कोणीच काहीच म्हणणार नाही. एकाही शब्दानं कोणसुद्धा तुला दुखावणार नाही, याची सगळी हमी मी घेतो. मला सुद्धा इथं लोक आता नावं ठेवायला लागली, सतत प्रश्न विचारत आहे. मी त्यांना आता काय उत्तर देणार, माझी मलाच कोड पडले. तू आता आमच्या भावनेचा अंत पाहू नको. तू खरंच आता माघारी आहे. आम्हाला तिथलं लोकेशन तरी सांग, आम्ही तर तू न्यायला येतो. पैसे नसतील तर पैसेसुद्धा पाठवतो, पण लोकांच्या शेतामध्ये काम करणं हे मला तर शोभत नाही. किती दिवस राग असतो तुझा? आता रागाचे दिवस जाऊ दे, मागचं सगळं विसरून जा. आता नव्या जोमानं, नव्या उमदीनं आपल्याला पुढचं जीवन जगायचं आहे. कारण का माणसाचं राग शांत असेल, मन शांत असेल तर सगळं आहे. उगाच आता असं काय करू नको, हे बरोबर दिसत नाही. चटकन माघारी या. पूजा, मी तुला शेवटची आता वॉर्निंग देतोय. माझं तुला ऐकायचं असेल तर नीट ऐक आणि चटकन आपल्या घरी परत ये. नसेल तर आम्ही न्यायला येतो. पण आता पुढचं काही बघू नको. तो पुढचं पाऊल अजिबात टाकू नको. आम्हालाच इथं कसं तरी होतंय. तुला आमच्या तर जीवाची काळजी आहे का नाही ही तर बघ. जीवाची काळजी असते तर हे असं झालं असतं का? पण आपणच आपल्याला समजून घ्यायचं असते. आपण जर समजून नाही घेणार तर आपल्याला कोण समजून घेणार? आपली लहान लहान लेकरं आहेत. लेकरांचं बी बघितलं पाहिजे, त्यांच्या बी भविष्याचा विचार केला पाहिजे. लेकरांना बी दररोज सकाळचं शाळेत पाठवावं लागतंय. बरं, आज त्यांच्या शाळांची खोटे केली तर त्यांचं उद्याचं भविष्य बर्बाद होईल. लेकरांसाठी आणि सगळ्यांसाठी, परिवारासाठी तू घरी येणं गरजेचं आहे खूप. मी हात जोडून तुला विनंती करतो, पण तू नक्की माघारी फिर. आलं का लक्षात? आणि फोन चालू ठेव, फोन उचल. येड्यागत करू नको. किती वेळा तुला सांगू, सांगून सांगून मी दमलो, थकलोय. मला बोलता सुद्धा जास्त येईना. खरंच तू माघारी या. प्लीज प्लीज म्हणतोय. आता तर ऐक. झालं गेलं ते विसरून जा. गुण्या गोविंदानं राहू. तुला वाटत असेल आता मी घरी आल्यानंतर पुन्हा तुम्ही काहीतरी म्हणसाल, पण मी काहीही सुद्धा तुला म्हणणार नाही. फक्त लवकर परत ये, किंवा जिथं असशील तिथून मला फोन कर.